नमस्कार मित्रांनो, मी सचिन गोंदी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल एक कोकणी मुलगा याच्यावरती। आज आपण हरपुडे गावामध्ये आलो आहे। आज इथे देखील चिखली नांगरणी स्पर्धा भरवल्या होत्या, तर त्याच्या निमित्तानं आपण इकडे आलो आहे। आपण मागच्या वेळेला हत्तीमध्ये चिखली नांगरणी स्पर्धा पाहिल्या होत्या, त्याचा थरार पाहिला होता, तसंच इथे देखील असणार आहे। तर त्यासाठी आपण इकडे आलो आहे। पण ह्या वेळेला मात्र मी एक वेगळा प्रयत्न केला आहे। ह्या वेळेला मी सगळे व्हिडिओज ड्रोननी घेतलेत। ड्रोननी चिखली नांगरणी स्पर्धा कशी दिसते हे दाखवायचा प्रयत्न केला आहे। तर त्याच्यामध्ये मी थोडेसे शॉट ह्याचे घेतलेत की बाहेरच्या परिसराचे घेतलेत, त्याच्यामध्ये मैदान कसं आहे ह्याचे शॉट आहेत आपल्याला बघायला भेटतील। आपल्याला ह्या वेळेला ड्रोनमधून कसा थरार पाहायला भेटेल चिखली नांगरणी स्पर्धेचा, ह्यासाठी मी हा एक वेगळा प्रयत्न केला आहे। तर नक्कीच तुमची चांगली साथ असेल अशी माझी आशा आहे। आणि ह्या वेळेला बघू शकता की आपल्याला बाहेरचे शॉट मी थोडेसे एक्स्ट्रा घेतलेत। मागच्या वेळेला आपल्याला नांगरणीच्या बैल जोड्या पळालेचे शॉट जास्त होते, तर ह्या वेळेला आपले ते जास्त नसून बाहेरचं पब्लिक वरतून कसं दिसतंय, बैल जोड्यांचे पण शॉट नक्कीच आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता आत्ता पण हा त्याचा जॅकी पडला होता, तरी पण बैलजोडी पूर्ण पार झाली होती। असेच थोडे थोडे शॉट आहेत त्याच्यामध्ये, पण तरीसुद्धा ह्या वेळेला एक मी असा वेगळा प्रयत्न केला होता की बाहेर कसे बैल कसे बाहेरसुद्धा ठेवले जातात ह्याचा एक होतं, ते पण पाहायला भेटतं। पण वरतून बघा किती सुंदर दिसतो व्ह्यू आपल्याला, की पूर्ण जोड्या पाहायला भेटतात वरतून, सगळं ग्राउंड दिसतं, सगळं क्राऊड दिसतं। आता पब्लिक देखील खूप आलं होतं, जागा नव्हती अक्षरशः बघायला। मग त्याच्यामुळे मी ड्रोन नेला होता। हे एक बरंच झालं की मला ड्रोनमधून सगळे व्हिडिओज बघायला भेटले, सगळ्या जोड्या बघायला भेटल्या। अदरवाईज ग्राउंडमध्ये जागा नव्हती, एवढं पब्लिक होतं। पण ह्या वेळेला माझा हा वेगळा प्रयत्न होता की ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला चिखली नांगरणी स्पर्धा दाखवायची, आणि त्याच्यासाठीच हा एक मी छोटासा प्रयत्न केला आहे। मला आशा आहे की तुम्हाला देखील नक्की आवडेल, आणि तुम्ही हा व्हिडिओ बघताय ह्याच्यासाठी मनापासून आभार तुमचे, आणि चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा। धन्यवाद।